नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्याचे फळ मला दैवाने दिले. दैवाने जे योग्य होतं तेच केले, परंतु हे दैवा, श्री शंकर विन्मुख झाल्यावर मला जिवंत तरी का ठेवतोस? सतीच्या मनातील ही वेदना काही सांगता येणे शक्य नव्हते. शहाण्या सतीने मनात श्रीरामांचे स्मरण करून म्हटले, हे प्रभू, तुम्हाला दीनदयाळू असे म्हणतात आणि तुम्ही दुःख हरण करणारे आहात अशी तुमची कीर्ती वेदांनी गायली आहे. तेव्हा मी हात जोडून विनंती करते की माझे हे शरीर लवकर पडावे. जर माझे शिवांच्या चरणी प्रेम असेल आणि माझे हे प्रेमाचे व्रत काया वाचा मनाने सत्य असेल तर हे सर्वदर्शी प्रभू ऐका आणि माझे मरण लवकर यावे असे काही उपाय करा. मग विनासायास हे पती परित्यागरूपी असह्य दुःख नाहीसे होईल. अशा प्रकारे दक्ष कन्या सती ही फार दुःखी होती. तिला इतके भयंकर दुःख होते की त्याचे वर्णन करता येत नाही. 87,000 वर्षानंतर अविनाशी शिवांनी समाधी उतरवली. श्रीशंकर रामनामाचे स्मरण करू लागले तेव्हा जगाचे स्वामी शंकर जागे झाले आहेत हे सतीला कळले. तिने जाऊन त्यांच्या चरणी प्रणाम केला. शिवांनी तिला बसण्यासाठी समोर आसन दिले. श्रीशंकर तिला श्रीहरींच्या रसाळ कथा सांगू लागले. त्याचवेळी दक्ष हा प्रजापती झाला. ब्रह्मदेवाने सर्व प्रकारे योग्य समजून प्रजापतींचा नायक म्हणून त्याला निवडले. दक्षाला जेव्हा मोठा अधिकार प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात अभिमान जागा झाला. सत्ता मिळवल्यावर मत चढत नाही असा जगात कोणी झालेला नाही. दक्षाने सर्व मुनींना बोलावले आणि तो मोठा यज्ञ करू लागला. हवीरबाग ज्यांना अधिकार होता त्या सर्व देवांना दक्षाने आदराने निमंत्रित केले. दक्षाचे निमंत्रण मिळाल्यावर किन्नर, नाग, सिद्ध, गंधर्व आणि सर्व देव हे आपापल्या स्त्रियांसह निघाले. विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव हे सोडून सर्व देव आपापली विमाने सजवून निघाले. अनेक प्रकारची सुंदर विमाने आकाशमार्गाने जात असल्याचे सतीने पाहिले. अप्सरा मधुर गीत गात होत्या हे ऐकून मुनींचे ध्यानही विचलित होत होते. विमानातून देव का जात आहेत म्हणून सतीने विचारले तेव्हा श्री शिवांनी सर्व हकीकत सांगितली. वडील यज्ञ करीत आहेत हे ऐकून सती काहीशी प्रसन्न झाली आणि विचार करू लागली की श्री शंकरांनी जर मला आज्ञा दिली तर या निमित्ताने काही दिवस माहेरी जाऊन राहता येईल. कारण पतीने त्याग केल्याचे मोठे शैल्य तिच्या मनात होते, परंतु आपल्याकडूनच अपराध झाला म्हणून ती काही बोलत नव्हती. शेवटी ती भय, संकोच आणि प्रेमाने भरलेल्या अशा मनोहर वाणीने म्हणाली, हे प्रभू, माझ्या पित्याच्या घरी फार मोठा उत्सव आहे. तो पाहण्याची मला उत्सुकता आहे. हे कृपानिधान, जर तुमची आज्ञा असेल तर मी तो पाहण्यास जाऊ काय? श्री शिवा म्हणाले, तू म्हणतेस ते ठीक आहे, मलाही ते पटते, पण त्यांनी निमंत्रण पाठविले नाही हे योग्य नव्हे. दक्षाने सर्व मुलींना बोलावले आहे, परंतु आमच्याशी वैर असल्यामुळे ते तुलाही विसरले. एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ते आमच्यावर नाराज झाले होते, त्यामुळे अजूनही ते आमचा अपमान करतात. हे भवानी, निमंत्रण नसताना तू गेलीस तर त्यात शील, प्रेम किंवा मान मर्यादा असणार नाही. मित्र, स्वामी, पिता आणि गुरु यांच्या घरी न बोलावताही जावे यात काही शंका नाही. तरीही जिथे कोणी वैर करत असेल तिथे जाण्याने कल्याण होणार नाही. शिवांनी अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु पुढे होणाऱ्या अटळ गोष्टीमुळे सतीला ते पटले नाही. तेव्हा शिव म्हणाले, जर न बोलाविता गेलीस तर आमच्या मते ती चांगली गोष्ट होणार नाही. शिवांनी पुष्कळ सांगून पाहिले, परंतु सती काही ऐकेना. तेव्हा महादेवांनी आपले मुख्य गण सोबत देऊन तिला पाठवून दिले. भवानी जेव्हा आपल्या वडिलांच्या घरी गेली तेव्हा दक्षाच्या भीतीमुळे कोणीही तिचे स्वागत केले नाही. फक्त आई तेवढी आदराने तिला भेटली. बहिणी भेटल्या, पण त्यांनी सतीला पाहून नाके मुरडली. स्वतः दक्षाने विचारपूस केली नाही. सतीला पाहून दक्षाच्या अंगाची लाही लाही झाली. जेव्हा सतीने जाऊन यज्ञ पाहिला तेव्हा तिथे कुठे शिवांचा भाग ठेवलेला तिला दिसला नाही. शंकरांनी जे सांगितले होते ते सतीला आठवले. आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीचे मन दुःखी झाले. पूर्वी त्यागामुळे तिचे मन इतके कष्टी झाले नव्हते, परंतु यावेळी मात्र पतीच्या अपमानामुळे तिचे काळीज पेटून उठले. जरी जगामध्ये अनेक प्रकारचे घोर दुःखे असले तरी स्वजनांकडून होणारा अपमान हा फार भयंकर असतो. तो पाहून सतीच्या अंगाचा तिळपापड झाला. आईने तिला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला. सतीला शिवांचा अपमान सहन झाला नाही. तिला दुसरा विचारच सुचेना. तेव्हा भर सभेत आवेशाने फटकारून ती रागारागाने बोलू लागली, सभासदांनो व सर्व मुनीश्वरांनो, ऐका. ज्या लोकांनी शिवांची निंदा केली आहे किंवा ऐकली आहे त्या सर्वांना त्याचे फळ ताबडतोब मिळणार आहे.
आणि माझे वडील दक्ष यांनाही चांगलाच पश्चाताप करावा लागेल. जेथे संतांची, शिवांची आणि भगवान विष्णूंची निंदा कानी पडते तेथे असा नियम आहे की शक्य असेल तर निंदा करणाऱ्यांची जीभ छाटावी आणि नसेल तर कान बंद करून तेथून निघून जावे. त्रिपुरासुराला मारणारे भगवान महेश्वर हे संपूर्ण जगाचे आत्मा आहेत. ते जगतपिता आहेत आणि सर्वांचे कल्याण करणारे आहेत. माझा मूर्ख पिता त्यांची निंदा करीत आहे आणि माझा हा देह दक्षाच्याच वीर्यापासून बनला आहे. म्हणून मी आपल्या भाळी चंद्रमा धारण करणाऱ्या वृक्षध्वज शिवांचे मनात स्मरण करून हे माझे शरीर विसर्जित करते. असे म्हणत सतीने योगाग्नीने आपले शरीर भस्म करून टाकले. संपूर्ण यज्ञशाळेत हाहाकार माजला. सतीचा देहत्याग ऐकून शिवांचे गण यज्ञाचा विध्वंस करू लागले. तेव्हा भृगु ऋषींनी यज्ञाचे रक्षण केले. आजच्यासाठी धन्यवाद.